जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या S3 पार्क हॉटेलमध्ये तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असलेला आरोपी भगवान लोटे याचा अटकपूर्व जामीन कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। 10 एप्रिल रोजी झालेल्या या आत्महत्ये प्रकरणी 21 एप्रिल रोजी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। मात्र अजूनही लोटे पोलिसांना सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आत्महत्या केलेली तरुणी सिमरन पाटील ही भगवान लोटेच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती। त्यांच्यात प्रेमसंबंध होते। लोटे हा सिमरनकडून मनी लॉन्ड्रिंगचं काम करून घेत होता। तसंच तिला काम सोडण्याची इच्छा असताना तिने काम सोडू नये म्हणून भगवान तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप सिमरनच्या कुटुंबियांनी केलाय। 10 एप्रिल रोजी भगवान लोटे यांनी सिमरनला S3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलावून तिच्याशी प्रत्यक्ष कॉल चॅटिंग करून वाद घालत मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भगवान लोटे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। यानंतर लोटे याने कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। हा अर्ज 5 मे रोजी न्यायालयाने फेटाळून लावलाय। त्यामुळे आता तरी पोलीस लोटेचा शोध घेऊन त्याला अटक करतात की आता उच्च न्यायालयात काय होतं याची वाट बघतात, असा उपरोधिक सवाल विचारला जात असून पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जाऊ लागली। वकील हरीश सरोदे याच्यामध्ये मी जी मूळ फिर्यादी मैताची आई तिच्यातर्फे मी वकीलपत्र दाखल केलं होतं। असिस्ट टू PP म्हणून सरकारी वकिलाला मदत करत होतो। हे रजनी उमेश पाटीलनी फिर्याद दाखल केली की S3 मध्ये तिच्या मुलीचा मृतदेह आढळून आलेला। त्याच्यामध्ये याच्यातला जो त्यांनी संशय आरोपी जो दिले भगवान सुभाष लोटे याच्या कस्टडीमध्ये असताना तिने आत्महत्या केली होती आणि तिचा मृतदेह S3 अंबरनाथ इथं जे हॉटेल आहे तिथं मिळून आलेला। म्हणून आरोपी विरुद्ध 21/2026 कलम 108 आणि 151(2) म्हणजे पूर्वीचा 306 अटेम्प्ट टू सुसाईड याच्या खाली गुन्हा दाखल झालेला। आरोपींनी मेहरबान कल्याण सत्र न्यायालयामध्ये अँटिसिपेटरी बेल दाखल केलेला 864/2026। त्याच्यामध्ये काल तिन्ही आरोपीतर्फे आणि सरकारतर्फे आणि मूळ फिर्यादीतर्फे असे 3 वकिलांचे आर्ग्युमेंट झाले। त्यामुळे मेहरबान कोर्टाने याच्यामध्ये त्या आरोपींनी जो अँटिसिपेटरी बेल दाखल केलेला तो रिजेक्ट केलाय काल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।